महत्वाची बातमी सिन्नरच्या प्रभाग 2 मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडलेला आहे। बातमी नाशिकमधून आहे। सिन्नरच्या प्रभाग 2 मतदान केंद्रावरती बोगस मतदाराला पकडलंय। बनावट आधार कार्ड बनवून मतदार मतदानाला आलेला होता। निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिकची माहिती जाणून घेतली, बघूया। सिन्नर नगर परिषदेच्या 3 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते। आज सकाळच्या सुमारास मतदानाला सुरुवात झालेली आहे। मात्र या ठिकाणी काही बोगस मतदार देखील मतदानासाठी आल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। इथले जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलेलं आहे आणि हा जो कोणी बोगस मतदार या ठिकाणी आढळून आलेला आहे त्याला त्या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आलेलं आहे। पोलीस आता या ठिकाणी दाखल होऊन या बोगस मतदाराला ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती केली जाते। खरं तर भावाच्या नावावर हा मुलगा जो आहे तो मतदान करण्यासाठी आला होता। बनावट त्याचं जे काही आधार कार्ड आहे ते या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लक्षात आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी पोलिसांना पाचारण केलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। पुण्यातील 22 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। माजी नगरसेविका सायली वांझळे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील। सायली वांझळे मनसेचे दिवंगत नेते रमेश वांझळे यांची मुलगी आहे। तर आपण पाहतोय सायली वांझळे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। मनसेचे दिवंगत नेते असलेले रमेश वांझळे यांची मुलगी आज भाजप प्रवेश करणार आहे। पुढे महत्वाची बातमी, नांदेडच्या धर्माबाद आणि मुखेड नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। धर्माबाद नगरपालिकेसाठी 27,256 मतदार तर मुखेड नगरपालिकेसाठी 25,656 मतदार आपला हक्क बजावतील। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती घेतली, पाहूयात। नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद आणि मुखेड या 2 नगरपालिकेसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली। सकाळच्या 7:30 वाजता जे आहे ते काही मतदार या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेत। मात्र कडाकडची थंडी असल्यामुळे सकाळी सकाळी जे ते अनेक मतदारांना या ठिकाणी पाठ फिरवलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। यापूर्वी जे आहे ते नांदेड जिल्ह्यातील 10 नगरपालिका व एका नगरपंचायतीची जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडली आणि उद्या नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण जे आहे ते 12 नगरपालिका व एका नगरपंचायतीसाठी जे आहे ते मतमोजणी होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय न्यायालयाच्या निर्णयामुळे जे आहे ते मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती। सगळ्या निकाल जाहीर होणार असल्याने सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठी उत्सुकता पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, धर्माबाद, नांदेड। कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होताच डॉक्टर CM मेहता कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ झाला। ईव्हीएम मशीनवरील बटन दाबत नसल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण दिसलं। प्रशासनानं खात्री करून दिल्यानंतर पुन्हा एकदा मतदान सुरळीत झालं। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे, पाहूयात। आणि सकाळच्या सत्रामध्ये थंडीचा कडाका जास्त असल्यानं काही मतदान केंद्रावर गर्दी नव्हती। मात्र आता शहरातील जी मुख्य मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी गर्दी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। CM मेहता कन्या विद्यालयामध्ये हे मतदान केंद्र आहे आणि जेव्हा मतदान सुरू झालं त्यावेळेस सुरुवातीला जे उमेदवार प्रतिनिधी होते त्यांना ईव्हीएमची काही बटन जे आहे ते दाबले जात नव्हते आणि बॅटरी जी आहे ईव्हीएमची ती लो असल्याचं समोर आल्यानंतर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता। मात्र पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झालेली आहे आणि आपण बघू शकतो पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। जे प्रशासन आहे त्यांच्याकडून देखील सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी काळजी घेतली जात आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, कोपरगाव, अहिल्यानगर। खोली क्रमांक न मिळाल्यानं अंबरनाथमध्ये मतदारांची धांदल उडाली आहे। अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये गोंधळ पाहायला मिळतोय। खोली क्रमांकच माहीत पडला नाही आणि त्यामुळे मतदारांची या ठिकाणी धांदल उडाली। मतदारांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। माझ्या वोटर लिस्ट मध्ये घरी स्लिप देऊन गेले की तुमचा महात्मा गांधी शाळेत खोली नंबर 6 मध्ये आहे, पण इथे विचारलं तर ते म्हणते इथे फक्त 1 ते 5 खोल्या आहेत, 6 नंबर खोली इथे नाही आहे। मग बरेच लोकांना विचारलं, ते मतदान केंद्र हेल्प करतात, ते म्हणतात इथे 1 ते 5च आहे। मग मला 6 कुठे, बोलते आम्हाला माहित नाही, आम्ही नवीन आहे इथे। बघा आता तुम्ही कुठे विचारतात।